नमो बुद्धाय, जय भीम. आश्चर्य रत्ना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजपासून आपण जातक अठ्ठकथा ही सिरीज सुरू करतोय आणि यात आपण रोज एक अठ्ठकथा जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जातक अठ्ठकथांचा परिचय, एकंदर परिचय आणि त्यांचा इतिहास जाणून घेऊ. पाली वाङ्मयात जातक अठ्ठकथा नावाचा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे. त्यात एकंदर 547 कथा आलेल्या आहेत. त्यांपैकी काही कथांचा समावेश दुसऱ्या विस्तृत कथात होत असल्यामुळे बाकी सरासरी 534 कथा शिल्लक राहतात. सिंहल द्वीपात, ब्रह्मदेशात आणि सयामात जातक अठ्ठकथा फारच लोकप्रिय आहेत. परंतु भारतात म्हणजेच भगवान बुद्धांच्या जन्मभूमीत त्यांचा परिचय फार थोड्यांना आहे. बुद्ध समकालीन समाज स्थितीवर लिहिताना बंगाली आणि इतर हिंदी तरुण पंडित अलीकडे त्यांचा फार उपयोग करू लागले आहेत. परंतु त्यांना जातक अठ्ठकथा समग्र वाचल्या असतील असं समजणं चुकीचं आहे. युरोपीय पंडितांनी लिहिलेल्या लेखांच्या आणि तयार केलेल्या अनुक्रमणिकांच्या भांडवलावरच बहुधा आपल्या पंडितांचा व्यापार चाललेला आहे. जातक अठ्ठकथा प्रसिद्धीला आणण्याच्या कामी ज्यांनी परिश्रम केले त्यात वी फॉसबॉल या जर्मन पंडिताला अग्रस्थान दिले पाहिजे. आता जर्मनी कुठे आणि सिंहल द्वीप कुठे? पण किंग दुरम व्यवसायनाम या न्यायाने या गृहस्थाने तेथून सिंहली ताडपत्री पुस्तके गोळा करून त्यांच्या आधारावर दुसऱ्या कोणाचे सहाय्य नसता रोमन अक्षरांनी जातक अठ्ठकथा छापण्यासाठी 1877 साली आरंभ केला व 1896 साली हे काम संपविले. पूर्ण तयारीसाठी 1-2 वर्षे लागली असे गृहीत धरले तर या कामी डॉक्टर फॉसबोल यांनी आयुष्याची 21 ते 22 वर्षे खर्चिली असे म्हटले पाहिजे. मध्यंतरी त्यांना पुष्कळ अडचणी आल्या, परंतु त्यांना न डगमगता बोधिसत्वासारख्या अढळ उत्साहाने हे काम पार पाडले. आज ह्या त्यांच्या जातक अठ्ठकथेच्या संस्कारांचा युरोपियन आणि एतद्देशीय विद्वानांना फारच उपयोग होत आहे. डॉक्टर फॉसबोलच्या संस्काराच्या आधारे या गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत. आपण आज जातक अठ्ठकथेचा परिचय आणि इतिहास जाणून घेतला. पुढच्या व्हिडिओपासून आपण जातक अठ्ठकथा जाणून घेऊ, पण त्याआधी आपण बोधिसत्व म्हणजे काय, अर्थातच जातक अठ्ठकथा म्हणजेच बोधिसत्वाच्या आधीच्या जन्माच्या कथा आहेत. तर बोधिसत्व म्हणजे काय, ती संकल्पना काय, ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. नमो बुद्धाय, जय भीम.